मुंबईत 24 जुलैपासून पहिली भूमिगत मेट्रो सुरू होणार. भाजप नेते विनोद तावडेंची एक्स माध्यमावर पोस्ट करून माहिती. नवी मुंबई विमानतळावर विमान सिग्नल यंत्रणेची चाचणी. 2 विमानांच्या माध्यमातून नवी मुंबईत सिग्नल टेस्टिंग. रनवेचं कामही युद्धपातळीवर. एसटी महामंडळात लवकरच नव्या लालपरी दाखल होणार. सर्व नव्या गाड्या येत्या 2 महिन्यात ताफ्यात दाखल होतील. एसटी कर्मचाऱ्यांचे नेते श्रीरंग बर्गे यांची माहिती. एमएसआरडीसीने हाती घेतला 6000 किलोमीटरच्या रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा प्रकल्प. 146 रस्त्यांच्या कामासाठी बँकांची 28,500 कोटींचं कर्ज देण्यास तत्वतः मान्यता. लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार. रक्षाबंधनाला खात्यात 3000 रुपये जमा होणार. अर्थमंत्री अजित पवारांची गडचिरोलीतून माहिती. राज्य सरकारची आता विद्यार्थ्यांसाठी योजना. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत 12वी पास विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान दरमहा 6000 रुपये मिळणार. डिप्लोमा केलेल्या तरुणाला प्रशिक्षणादरम्यान महिन्याला 8000 रुपये मिळणार. पंढरपुरात मुख्यमंत्र्यांची घोषणा. यासाठी अर्जदाराचं वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणं गरजेचं. पदवीधर विद्यार्थ्यांना 10,000 स्टायपेंड देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्यातील अधिकाधिक तरुणांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार 6000 कोटी रुपये खर्च करणार. युवा प्रशिक्षण योजनेचं स्वागत. वकिलांनाही स्टायपेंड सुरू करा. विद्यार्थ्यांसाठीची योजना जाहीर केल्यानंतर सुप्रिया सुळेंची मागणी. सरकार लाडका शेतकरी योजना कधी आणणार. संजय राऊतांचा सवाल. 5 वर्ष लुटायचं आणि निवडणुकांच्या वर्षात घोषणा करायची ही सरकारची नीती. राऊतांचा हल्लाबोल. छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेत दलाली करून पैसे उकळणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल. प्रहारच्या जिल्हाध्यक्ष वंदना मस्के यांच्या विरोधात करमाड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. त्यामुळे 3 महिन्यांसाठी मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता. भाजप गाजर दाखवणारा पक्ष. त्यामुळे कोणताही मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. तेव्हा ज्यांनी जॅकेट शिवून ठेवलेत त्यांनी ते दुसरं कोणाला तरी देऊन टाका. अंबादास दानवेंची टीका. गडचिरोलीत वडलापेठ इथे सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या आयरन स्पॉन्ज उत्पादन करणाऱ्या कारखान्याचं भूमिपूजन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत आणि धर्मराव बाबा आत्राम यांची उपस्थिती. उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत एकत्र असलेलं हेलिकॉप्टर भरकटलं. खराब हवामानामुळे भरकटलेलं हेलिकॉप्टर पायलटनं कौशल्यानं जमिनीवर उतरवलं. अजित पवारांची माहिती. वडलापेठ इथे सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या आर्यन स्पोंज उत्पादन करणाऱ्या कारखान्याच्या भूमिपूजनाच्या दरम्यान पार्थ पवारांची देखील उपस्थिती. जातीयवाद वाढायला काही लोकांची वक्तव्य कारणीभूत. राज्यकर्त्यांनी वाद मिटवण्याची भूमिका घेतली नाही. आता शांतता प्रस्थापित करायला शरद पवारांची गरज असल्याचं म्हणून मार्गदर्शन करा सांगतात. शरद पवारांचा छगन भुजबळांना टोला. राज ठाकरे यांनी आजच असं वक्तव्य केलेलं नाही. ते नेहमीच असं बोलतात. ते 8-10 महिन्यांनी 2 महिन्यांनी वगैरे जागे झाले की असं बोलतात. ज्यांच्यावर टिप्पणी केली की लोक दखल घेतात त्यांच्यावर राज ठाकरे बोलतात. शरद पवारांची राज ठाकरेंवर टीका. एका गृहस्थानं ओबीसी आरक्षणासाठी उपोषण केलं तेव्हा सरकारचं बोलणं झालं. त्यांच्यात आणि सरकारमध्ये काय बोलणं झालं याबद्दलचं वास्तव पुढे येत नाही. तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही म्हणून बैठकीला गेलो नाही. शरद पवारांचं स्पष्टीकरण. पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाण यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अजित पवारांनी बोलावली बैठक. उर्वरित पदाधिकाऱ्यांनी तुतारी फुंकून या अनुषंगानं खबरदारी. लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात दाखल. लंडनच्या व्हिक्टोरिया संग्रहालयातील वाघनखं सकाळी मुंबईत दाखल. पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड देऊन पूजा खेडकरांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं. हा पत्ता रहिवाशी नसून एका कंपनीचा असल्याचं उघड. पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण थांबवणं ही कारवाई पुरेशी नाही. त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. तसंच फसवणूक केल्यानं फौजदारीचाही गुन्हा दाखल केला पाहिजे. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी.
वादग्रस्त आयएस पूजा खेडकरांची वाशिम पोलिसांकडे पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार। वाशिम पोलिसांकडील तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग। अजून गुन्हा दाखल नाही, कायदेशीर बाबींची पडताळणी सुरू। खेडकर कुटुंबानं पुण्यात बाणे रस्त्यावरील फुटपाथवर केलेलं अतिक्रमण हटवलं। हे अतिक्रमण हटवण्यासाठी पुणे मनपानं दिली होती 7 दिवसांची मुदत। वादग्रस्त आयएस पूजा खेडकरांच्या वडिलांच्या अडचणी वाढणार। दिलीप खेडकरांच्या उत्पन्नाची माहिती एसीबी तपासणार। उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती प्रकरणी आयकर विभागाकडून एसीबीनं मागवली माहिती। नंदुरबारच्या शहादा शहरात जोरदार पाऊस। शहादा शहरातून जाणाऱ्या पाटचरीचं पाणी शिरल्यानं शहादा न्यायालयाला तलावाचं स्वरूप। मुंबईकरांना खड्ड्यांमुळे होणारा मनस्ताप सुरूच। यावर्षी पावसाळ्यात जूनपासून सर्व रस्त्यांवर एकूण 5396 खड्डे पडल्याचं समोर। यातील 5194 खड्डे बुजवल्याचा महानगरपालिकेचा दावा। भाजपचा कार्यकर्ता खचलेला नाही तर संभ्रमात। भाजपनं अजित पवारांसोबत केलेली युती लोकसभेत भोवली। संघ विचाराचं साप्ताहिक विवेकमधून भाजपमधील परिस्थितीवर भाष्य। संभाजीराजे छत्रपतींचा हिंदू पदपादशहा असा उल्लेख। स्वराज्य संघटनेच्या अधिकृत पेजवरील पोस्टनं चर्चेला उधाण। येणारी विधानसभा निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशीच होईल। सांगलीतील मेळाव्यात प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य। ठाकरे गट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात निष्ठा यात्रा काढणार। उद्या माणगावमध्ये आमदार वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली निष्ठा यात्रेचा शुभारंभ। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संभाजीनगरमध्ये वारीत सहभागी। छोटे पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वाळूज येथील विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी दानवे यांची पायी वारी। आषाढी एकादशी निमित्त सिंधुदुर्गमध्ये तांदळावर साकारली विठ्ठलाची कलाकृती। चित्रकार अक्षय मेस्त्रींची कलाकृती। बालहक्क न्यायमंडळाचे सदस्य LN धनवडे यांची हकालपट्टी होण्याची शक्यता। धनवडेंनी पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीला निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली होती। जामीनही मंजूर केला होता। मुंबई एअरपोर्टवर 12 किलो सोनं आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू कस्टमकडून जप्त। कस्टम विभागाची कारवाई। 45 लाखांचं परकीय चलन देखील जप्त। मध्य आणि पश्चिम रेल्वेनं 40 फुटांपेक्षा जास्त उंचीचे फलक हटवणार असल्याचं सांगितलं। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कार्यवाही। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत 60% प्रवासी वाढले। दुसऱ्या तिमाहीत मुंबई विमानतळावरून एकूण 1,34,00,000 प्रवाशांचा प्रवास। घाटकोपरचं होर्डिंग्स कोसळण्याच्या 13 दिवस आधी बीएमसीची जीआरपीला नोटीस। एसआयटीच्या चार्जशीटमध्ये माजी आयुक्त कैसर खालिद यांचा जबाब। मनोरीतील रस्ते भीषण अवस्थेत। बस सेवा बंद करण्याचा खासगी ऑपरेटरकडून मीरा भाईंदर महापालिकेला इशारा। मुंबई महापालिका मूलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करत असल्यानं स्थानिकांमध्ये नाराजी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठ्यात वाढ। सध्या 7 धरणांमध्ये 37% पाणीसाठा। कालपासून जवळपास 2% वाढ। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गावचा संपर्क तुटला। कुटासा परिसरात झालेल्या तुफान पावसामुळे कुटासा गावाला जोडणारा रस्ता बंद। लवकी नाल्याला पूर आल्यामुळे कुटासा गावाचा संपर्क तुटल्याची माहिती। सिंधुदुर्गातल्या आंबोली घाटात भला मोठा दगड कोसळला। दगड हटवल्यानंतर आंबोली घाटातली वाहतूक पूर्ववत। वैद्यकीय प्रवेशासाठीची नीटची फेरपरीक्षा दिली नसतानाही नव्या गुणपत्रिकेत गुण घटल्याचं समोर। यवतमाळच्या आर्णीतील भूमिका डांगे या विद्यार्थिनीचे गुण घटले। नव्या गुणपत्रिकेत 640 वरून 172 गुण आले। पेट्रोलची फवारणी करून घराला लावली आग। झोपेत असल्यानं आई आणि मुलीचा जळून मृत्यू। बागलकोट जिल्ह्यातल्या मुधोळ तालुक्यातल्या बेगळेल इथली घटना। कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या जामिनावरील निर्णय न्यायालयानं ठेवला सुरक्षित। जामिनाबाबत 29 जुलैला सुनावणी। ओडिशाच्या पुरीमध्ये श्री जगन्नाथ मंदिराच्या रत्नभंडाराच्या आतील कक्ष दागिन्यांच्या कोषागारात ठेवण्यासाठी गुरुवारी पुन्हा उघडणार। मंदिर प्रशासनाची माहिती। नेपाळमधील बस दुर्घटनेची शोधमोहीम सुरूच। दुर्घटनेवेळी बसमध्ये 65 लोक असल्याची माहिती। 14 मृतदेह हाती। 14 पैकी 6 भारतीय नागरिक।
ओमानच्या किनाऱ्यावर तेलवाहू जहाज बुडालं, 13 भारतीयांसह 16 कर्मचारी बेपत्ता. ओमानमधील येमेन येडन इथे बंदराकडे येत असताना अपघात घडल्याची माहिती. पूर्व अफगाणिस्तानात मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घर कोसळलं, ढिगाऱ्याखाली दबून 7 जणांचा मृत्यू. आतापर्यंत वेगवेगळ्या घटनांमध्ये 40 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.